विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीनिमित्त मराठवाड्यात दाखल झाली आहे। टाळ मृदुंगाचा निनाद, गणगण गणात बोते, विठ्ठल विठ्ठल आणि जय हरी विठ्ठलच्या गजरानं परिसर भक्तिमय झाला होता। हजारो भाविकांनी याची देही याची डोळा पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी 700 वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते। पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या मूळ तरतुदींशी विसंगत असलेले महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 तात्काळ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नवीन नियमांमध्ये अर्ज शुल्क, प्रतिपृष्ठ शुल्क, डिजिटल प्रतीचे शुल्क, अपील शुल्क तसंच ओळखपत्राची सक्ती अशा तरतुदींवर आक्षेप घेण्यात आला। या नियमांमुळे सामान्य नागरिकांचा माहिती मिळवण्याचा हक्क बाधित होत असल्याचा आरोप करण्यात आला। पुढील 15 दिवसात हे नियम रद्द न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही आता देण्यात आलाय। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच त्यांना देण्यात आलेली वाय दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घेण्याची मागणीही मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून खासदारांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा हा प्रकार असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील पत्रकारांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने शासकीय अथवा गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। अनेक पत्रकारांकडे तालुका ठिकाणी हक्काचे निवासस्थान नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, फोटोग्राफर आणि अधिकृत सोशल मीडिया पत्रकारांचा या संस्थेत समावेश असणार आहे। प्रशासनानं सकारात्मक पत्र किंवा एनओसी द्यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहिमेला सुरुवात झाली आहे। मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत असून आवश्यक अर्जांचे वितरण करत आहेत। नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलंय। या कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। हिंगोली जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले। जिल्ह्यात 7,98,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलं असून एक पेड मां के नाम अभियानाला देखील गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या। शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानं एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्याचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये सुद्धा वृक्ष लागवडीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा उपक्रमाला प्रारंभ झाला। राज्यातील 11 जिल्ह्यांमधील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहेत। पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी वाढदिवसानिमित्त उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे। त्यानंतर त्यांनी रातोडिया येथील शासकीय शाळेत विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत मिठाईचे वाटप केलं आणि शिक्षण व संस्कारांचा संदेशही दिलाय। हिंगोली जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या श्री गजानन महाराज, संत नामदेव महाराज आणि श्री रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर यांच्या पालख्यांसह विविध दिंड्यातील वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले। पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय पथक, अँब्युलन्स, पोलीस बंदोबस्त, प्रकाश व्यवस्था, अन्न सुरक्षा आणि रस्ता दुरुस्ती यासारख्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या। सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देशही देण्यात आले। हिंगोली शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे दिसत असून काही ठिकाणी दुर्गंधी पसरल्यानं नागरिक त्रस्त झालेत। भर रस्त्यात जनावरे बसत असल्यानं वाहनधारकांना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। नगरपालिकेने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून कचरा व्यवस्थापन आणि जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिक करतात।